नमस्कार. आज आपण अशी पालेभाजी पाहणार आहोत जी फक्त हिवाळ्यात मिळते आणि हिवाळ्यात आवर्जून ही भाजी खाल्लीच पाहिजे. तर ही आहे हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याचा जो पाला असतो त्याची कोवळी पाने तोडून ही भाजी बनवली जाते. ही हरभऱ्याची पालेभाजी अत्यंत गुणकारी आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडं आणि मसल्स मजबूत होतात. शिवाय यातील कार्बोहायड्रेटमुळे भरपूर एनर्जी मिळते. दुसरं म्हणजे याच्यात कोलेस्ट्रॉल नसतं आणि त्यामुळे हृदयाच्या आजारात सुद्धा हे बचाव करतं. याच्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होते. यातील कॉपर आणि झिंकमुळे त्वचेची चमक वाढते, केस काळे आणि दाट होतात आणि शिवाय यात भरपूर प्रमाणात आयर्न असल्यामुळे रक्ताची जी कमी आहे ती सुद्धा दूर होते. तर अशी ही हरभऱ्याची पालेभाजी मी एक जुडी घेतली आहे आणि त्याची जी कोवळी पानं होती ती इथे तोडून घेतली. ही भाजी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला हवं तर निथळत ठेवा, नाही तर डायरेक्ट केली तरी चालेल. मी ही भाजी आता डायरेक्ट चिरून घेतलेली आहे. सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर व्यवस्थित ही बारीक अशी चिरून घ्यायची. आता इथे मी एक वाटण बनवून घेणार आहे. खूप साधं आणि सोपं असं वाटण आहे. मिक्सरच्या भांड्यात मी घेतले 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या. आता आपल्याला किती तिखट ही भाजी हवी त्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकतात आणि मिक्सरमधनं हे छान वाटून घेतलं. यातच तुम्ही थोडंसं आलंसुद्धा टाकू शकतात. कढईमध्ये मी घेतलाय 1 मोठा चमचा तेल. तेल गरम झाल्यानंतर याच्यात टाकायचं जिरं. तर पाव चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्याच्यात टाकायचं आणि हे हिरव्या मिरचीचं वाटण ह्या तेलात चांगलं परतून घ्यायचं. हे पहा, वाटण अगदी छान परतून झालंय. आता याच्यात किंचितशी हळद टाकायची. हळद नाही टाकली तरी चालेल, ही ऑप्शनल आहे. तर मी इथे अगदी पाव चमचा हळद टाकून घेतली. हळद टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं. आता याच्यात आपण जे पालेभाजी धुवून घेतलेली होती हरभऱ्याची पालेभाजी ती ह्याच्यात टाकली. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. मध्यम गॅसवरती मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता याच्यात मी डाळ टाकून घेणार आहे. तर मी इथे घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ. ही डाळ मी 20 ते 25 मिनटं भिजत ठेवली होती आणि अशा पद्धतीने नखाने तोडली जाईल एवढी ही भिजून घ्यायची, म्हणजे ही डाळ लवकर शिजते. तुम्ही इथे तुरीच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ किंवा मग मूग डाळ सुद्धा वापरू शकतात. फक्त ह्या डाळी आधी भिजवून घ्या, कारण पालेभाजी जास्त वेळ शिजवायची नसते. तर त्यामुळे डाळ जर आधीच भिजलेली असेल तर ती शिजायला वेळ लागणार नाही. आता ही डाळ मी इथे हरभऱ्याच्या भाजीत टाकून घेतली. त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं. गॅसची फ्लेम आपण इथे मध्यमच ठेवली आहे. आता हे चांगलं एकजीव झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 5 ते 6 मिनटं ही भाजी शिजून घ्यायची. 5-6 मिनटानंतर ही हरभऱ्याची जी भाजी आहे ती छान शिजलेली आहे. हा पाला शिजायला खूप वेळ लागत नाही, पण डाळ टाकलेली असल्यामुळे तिला शिजण्यासाठी थोडाफार वेळ लागू शकतो. आता ही भाजी शिजल्यानंतर याच्यात मीठ टाकायचं, कारण भाजीची जी क्वांटिटी आहे ती कमी होते आणि त्यामुळे आपल्याला मग मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो. तर इथे चवीपुरता मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव केलं. आता तुम्ही हवं तर ही भाजी अशीच खाऊ शकतात किंवा मग तुम्हाला याच्यात जर हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ असतं ते टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता. मी इथे टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट. तर 2 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, पण हा कूट ऑप्शनल आहे. ही भाजी तुम्ही फक्त डाळीसोबत बनवली तरी चालेल, जर फक्त हिरवी मिरची लसणाची फोडणी देऊन बनवली तरी चालेल, किंवा मग हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ असतं ते भाजून याच्यात टाकून बनवली तरी चालेल. काही लोक गरगट्टा भाजी पण बनवतात, तर तशीसुद्धा खूप छान लागते. आता हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि त्यानंतर पुन्हा अगदी 2 मिनटं फक्त लो फ्लेमवरती ही भाजी थोडीशी वाफवून घेतली. पाणी टाकायची आवश्यकता नसते. ही भाजी आपसुकच पाणी सोडते आणि त्यामुळे आपली ही जी डाळ आहे ती आणि भाजीसुद्धा व्यवस्थित शिजते. तर हे पहा, इथे अशा पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. ही भाजी तुम्ही मक्याच्या भाकरीसोबत खाल्ली तर खूप अप्रतिम लागते, नाहीतर मग ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा पोळीसोबतही खाऊ शकतात. हे लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 2 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय. हे साधारण 150 ग्रॅम एवढं खोबरं आहे. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती भाजायचं. हाय फ्लेमवर भाजलं तर खोबरं लगेच करपतं. 2-3 मिनटं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. या लाडूंसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही तिथून चेक करू शकतात. अशा पद्धतीने
हे खोबरं मी 2 ते 3 मिनिटं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय त्याचा रंग थोडासा बदललेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हे खोबरं मी बाजूला काढून घेते। आता ह्याच कढईमध्ये मी 1 वाटी खारीक पावडर घेतलेली आहे। ही पण साधारण 125 ग्रॅम एवढी खारीक पावडर आहे। ही खारीकची पावडर आपल्याला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर सहज उपलब्ध असते, किंवा मग तुम्हाला जर ही पावडर वापरायची नसेल तर मग आपल्याकडे ज्या अख्ख्या खारका असतात आपण त्या पण मिक्सरमधून दळून घेऊ शकतो, किंवा मग गिरणीवरून दळून आणू शकतो। पण मिक्सरमध्ये दळायला ते खूप कठीण जातात। आता ही खारीक पावडर पण मी 2-3 मिनिटं भाजून घेतलेली आहे। अशा पद्धतीने ही भाजताना आपण थोडंसं तूप याच्यात टाकू शकतो, पण मी इथे तूप टाकलेलं नाहीये। आता ही खारीकची पूड पण मी बाजूला काढून घेते। त्यानंतर ह्याच कढईत मी 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। आता या तुपात आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे, तर हा डिंक पण मी 2 ते 3 टेबलस्पून एवढा घेतलेला आहे। हा डिंक आता ह्या तुपामध्ये मी छान तळून घेणार आहे, जोपर्यंत तो छान व्यवस्थित पांढरा शुभ्र होईल आणि छान फुलेल इथपर्यंत आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा असतो। त्याचा जो ब्राऊन कलर असतो हा डिंकाचा तो पूर्णपणे गेला पाहिजे आणि व्यवस्थित पांढरा शुभ्र डिंक तयार होईल इथपर्यंत हा तळून घ्यायचा। हे बघा, तुम्ही बघू शकतायत हा डिंक मी इथे छान तळून घेतलेला आहे आणि तो पण मी आता बाजूला काढून घेते। आता ह्याच तुपामध्ये मी इथे अर्धी वाटी बदाम टाकून घेतलेले आहेत। ह्या लाडूंसाठी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आणि त्याचप्रमाणे इथे मी काजू बदाम वापरलेले आहे, तुम्ही त्यासोबतच अक्रोड, अंजीर किंवा मग खजूर हे सुद्धा वापरू शकतात। बदाम तळून झालेले आहेत, त्याच्यातच मी आता काजू तळून घेते। तर हे काजू सुद्धा पाव वाटी मी इथे घेतलेले आहे। काजू आणि बदाम खूप जास्त वेळ लागत नाही तळायला, 1-2-3 मिनिटात तळून होतात। आता मी जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते अशा पद्धतीने मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला हे सगळं साहित्य भाजायला 10 ते 15 मिनिटं पुरेशी होतात। अशा पद्धतीने मी हे सगळं खोबरं मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर जे काजू आणि बदाम तळून घेतले होते ते पण मी मिक्सरमधनं असे बारीक वाटून घेतलेले आहेत। थोडेसे जाडसर असे वाटलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकतात, किंवा अजून तुम्हाला थोडे जाड ठेवायचे असतील तर तसंही ठेवू शकतात। त्यासोबतच इथे मी डिंक पण मिक्सरमधून बारीक करून घेतलंय आणि जे खारीक पावडर होती ती तर आपली ऑलरेडी बारीक केलेलीच होती। आता याच्यात मी जायफळ किसून घेते, तर साधारण एक छोटा चमचा भरेल एवढं आपल्याला हे जायफळ इथे किसून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी जायफळ किसून घेतलंय आणि सोबतच मी याच्यात वेलची पूड पण टाकून घेतली आहे अर्धा चमचा। कढईमध्ये जे तूप शिल्लक होतं मी त्याच्यातच अर्धी वाटी गूळ टाकून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी इथे अगदी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। याचा आपल्याला पाक बनवायचा नाही, हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। या लाडूंमध्ये आपण खारीक वापरलेली आहे आणि खारीक मुळातच गोड असते, त्यामुळे आपल्याला अर्धी वाटी गूळ सुद्धा पुरेसा होतो। पण तुम्ही ही गुळाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात। तुम्ही बघू शकताय अगदी लो फ्लेमवरती मी हा गूळ वितळून घेते आणि अशा पद्धतीने हा गूळ आता बऱ्यापैकी वितळलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि आता गॅस बंद केल्यानंतर आपण जे खारीक खोबरं किंवा ड्रायफ्रूट यांचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सगळं मी इथे ह्या कढईमध्ये ओतून घेते। म्हणजे ह्या गुळाचा जो आपण गूळ जो वितळून घेतलेला आहे त्याच्यात हे सगळं मी टाकून घेते। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस आपण इथे बंद ठेवलाय। अशा पद्धतीने हे मी सगळं एकजीव करून घेतलंय। जो गूळ आहे तो व्यवस्थित या सगळ्या मिश्रणाला लागला पाहिजे। आता हे मिश्रण थोडं कोरडं वाटतंय, त्यामुळे मी याच्यात 3 ते 4 चमचे तूप टाकून घेतलंय। हे तूप मी वितळून टाकून घेतलेलं आहे, साजूक तूप। तूप टाकल्यानंतर ह्याप्रमाणे हाताने ते एकजीव करून बघायचं आणि लाडू वळून बघायचा। जर हा लाडू वळत असेल तर ठीक, नाहीतर अजून थोडंसं तूप तुम्ही याच्यात ॲड करू शकतात। तर मी अशा पद्धतीने ह्याचा लाडू वळून घेते आणि हा लाडू अगदी सहज वळला जातोय। तुम्ही बघू शकताय किती सुंदर हा लाडू इथे तयार झालेला आहे। तर मग अशा पद्धतीने मी बाकी सगळे लाडू इथे वळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकतायत अगदी छान हे लाडू तयार होतात। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे। 15 ते 20 मिनिटात आपले हे लाडू तयार होतात आणि आपण याच्यात पिठाचा अजिबात वापर केलेला नाहीये, त्यामुळे हे लाडू आपण उपवासात सुद्धा खाऊ शकतो।
तर मग तुम्ही बघू शकतायत हे लाडू किती छान झालेले आहेत। अगदी अलगदपणे मी हे लाडू तुम्हाला तोडून दाखवते। अशा पद्धतीने खूप छान हे लाडू तयार होतात। तर मग ही होती आजची रेसिपी। तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपी सोबत।